मी समर्थ मित्रांनो, ही बघा आपला कोकणातला मेवा, कोकणातली आठवण किंवा कोकणातली ओढ जी वर्षाने आपल्याला घेऊन जाते गावी कोकणात. त्याच्यासाठी आपण आंबे, काजू ह्या कोकणातली ओळख आपली. आता ही रेसिपी करतोय आपण. आम्ही आज अंड्यामध्ये करतोय, कारण ही मोस्टली संडे आहे, चिकन किंवा अंड्यामध्ये. कोकणी आहोत त्यामुळे आम्ही अंड्यात करतोय. नाहीतर आपण व्हेजमध्ये असलं की वाटाण्यामध्ये किंवा चणा डाळीमध्ये करू शकतो. चला रेसिपी. ही आपली कढई छान अशी तापली आहे. तर थोडंसं तेल, जेवढं तुम्हाला पाहिजे जसं तुम्ही खाऊ शकता तेलात. लसणीच्या पाकळ्या 4-5, कारण मी साईसकट घेतल्यात, कारण त्याची टेस्ट आणि स्मेल खूप छान येतं. आता छान अशी हिला ब्राऊन करून घेऊया आपण, कारण जेवढी ब्राऊन होईल तेवढा ती तिचा स्मेल सोडेल किंवा सुगंध सोडेल असं बोलू शकतो. मग ह्याच्यामध्ये आपण खूप कमी व्हेरायटीजमध्ये मसाले घेतले आहेत. मी पाहू शकताय, हे मालवणी मसाला आहे, हे आमचा घरगुती कोकणी मसाला आहे, ही हळद आहे, ही अद्रक लसूणची पेस्ट आणि हा आमचा कोकणांचा गोडा मसाला. ह्याच्याशिवाय आम्ही जेवण करत नाही. ओके, बघ तडतडली आहे. त्याच्यामध्ये आपण गोडा मसाला पहिला, कारण त्याला भाजायचं आहे आपल्याला छान असं. मुंबईमध्ये पाटा नसल्यामुळे आपण ते बनवून ठेवतो फ्रीजमध्ये 2 दिवसाचं, त्यामुळे त्याला फ्रीजचं खूप थंडावा असतो, म्हणून त्याला पहिलं फ्राय करून घ्यायचं. लाल मिरची पावडर यूज करायची, मालवणी मसाल्यामध्ये भाजल्यामुळे कलर छान सोडते. मग आपला हा कोकणी मसाला छान असं. मग हळद वापरायची आपल्याला आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. छान असं भाजून घ्यायचं पक्का. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकू शकतो. टमाटे हे थोडेसे कच्चे खायला आवडतात आम्हाला, म्हणून आम्ही नंतर टाकतो. नंतर तुम्ही बोलाल टोमॅटो नंतर का टाकले. छान असे हे भाजून घेतलेलं आहे. छान भाजलेलं आहे. मीठ आपण नंतर वापरायचं आहे, कारण पाणीचं प्रमाण घेऊन आपल्याला मीठ वापरायला आलं पाहिजे. आणि आता आम्ही थोडं पाणी वापरणार आहोत, म्हणजे आपल्याला जेवढी ग्रेव्ही आहे तेवढा पाणी वापरायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये कसं आहे, पाणी एकदाच वापरायचं जेवणात. आपण कंटिन्यू पाणी वापरलं मग ती चव निघून जाते. हे पहा, मी एवढंच पाणी वापरलं आहे, कारण आम्ही घट्ट अशी भाजी करणार आहोत भाकरीबरोबर खाण्यासाठी. त्यामुळे ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी वापरलं आहे मी. आता ह्याला बॉईल करून एक उकळी येऊन देऊया आपण. चला, हे पहा छान अशी उकळी आली. आता याच्यामध्ये आपण पहिल्या बिया टाकणार आहोत काजूच्या. का माहिती आहे का, काजूच्या बियांना शिजायला वेळ लागतो. अंडी आपल्याकडे ऑलरेडी बॉईल आहेत, त्यामुळे आपण पहिल्या काजूच्या बिया टाकायच्या आहेत. खूप साऱ्या आहेत आमच्याकडे, त्यामुळे आज कोकणातली छान अशी आठवण परत येणार आहे आम्हाला. चला, झालेल्या आहेत आपल्या बऱ्यापैकी काजूच्या बिया शिजल्या असतात, कारण ऑलरेडी आपण गरम पाण्यामध्ये त्यांना बॉईल करून घेतलेले आहे. आता ह्याच्यामध्ये अंड्याची प्रोसिजर असे अंडे टाकूया आपण आता त्याच्यामध्ये, कारण अंडी बॉईल असतात त्यामुळे आपण पहिले नाही टाकू शकत. छान अशी चला, गार्निशसाठी आपण